उपोषणाला बसणार आहेत। सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत, कारण गोरगरिबांच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूवर प्रचंड आणि सातत्याने अन्याय होतोय। त्या अन्यायाच्या विरोधात खेळाडू आणि त्यांचे पालक आणि सगळे ग्रामस्थ या पंचक्रोशीतले बोरगाव आहे, चिखली आहे, राजुरी आहे, या पंचक्रोशीतले नागरिक त्यांच्या अत्यंत गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते आपल्या मुलांना मैदानावरती पाठवतात आणि अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर ते खूप चुकीचं आहे। तालुकास्तरीयच्या मॅचेस होत्या। तालुकास्तरीयच्या मॅचेसला खो खोच्या मॅचेस होत्या। आज वयोगट 17 वर्ष वयोगट, 19 वर्ष वयोगट आणि 14 वर्ष वयोगट अशा मुलांचे सामने होते। आज सामने खेळण्यासाठी आमचे ग्रामीण भागातून टीम आल्या होत्या आणि ही मॅचेस डाईटच्या मैदानात ही मॅचेस घेण्यात आल्या होत्या। आज ग्रामीण भागातल्या खेळाडूंना कुठली सुविधा नसती, कुठलं जिल्ह्याचं ही जिल्हा अधिकारी तालुका अधिकारी यांचं ग्रामीण भागात अजिबात लक्ष नाही। आज तालुकास्तरीयच्या मॅचेस होत्या तरी आज तिथं जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तिथं उपस्थित राहावं लागत होतं, तालुका क्रीडा अधिकारी यांनी तिथं उपस्थित राहावं लागत होतं। आज तुम्हाला जिल्हा क्रीडाचा तुम्हाला निधी असतो पंचांसाठी आज मॅचेस घेण्यासाठी, तर आज तिथं मॅचेस खेळवताना एवढा मोठा अन्याय झाला। आज ती मॅचेस फायनलचा सामना सुरू होता, एक संघ अन्याय करून पहिला कटवला पण दुसऱ्याही संघावर त्यांनी अन्याय केला आणि पंचांनी आमच्या बाजूंनी फॉल वाजवले आणि त्यांच्या बाजूने फॉल वाजवले नाहीत। बॅकखो नसताना बॅकखो आमचे दिलेत। कलेक्टर साहेबांना काय मागणी केली? कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही आलो होतो। ही सामने राज्याचे पंच उभा करून फायनलच्या मॅच घ्याव्या, ही तटस्थ सामने घ्यावेत ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय। अनिकेत सुरेश गोडके आहे, माझे नाव अनिकेत सुरेश गोडके आहे। मी गांधी विद्यालयाचा विद्यार्थी आहे, गांधी विद्यालय चिखली इथला विद्यार्थी आहे। आम्ही 8 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आणि 8 वर्ष येतो, दरवर्षी येतो आणि इथंच हारून जातो आणि दरवर्षी आम्हाला चिटिंग करून किंवा मोठ्या वयोगटातले प्लेयर खेळून आम्हाला हरवलं जाते आणि फक्त आम्हाला कलेक्टर साहेबांकडून एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण आम्ही उन्हातानाच कष्ट करतो, आमची शाळा बुडती हाय ती बी आमचा अभ्यास राहते आणि आम्ही दरवर्षी बोरगावून येऊन चिखलीत येऊन खेळतो प्रॅक्टिस करतो, ह्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांनी आम्हाला विकेट मारल्या की फॉल देतात, विकेट बरोबर मारली तर फॉल देतात। आमच्या विकेटच्या टायमाला त्यांचा फॉल नसते काय नसते, कारण एखादा प्लेयर जसा खेळाडू वजीर असतो तसाच ते प्लेयर वजीर सोडतात एखादा, कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या विकेट फॉल न करता मारतात, आमच्या विकेट न फॉल करता मारतात, त्यांच्या विकेटच्या टायमाला फिक्स फॉल होतो। आम्ही प्रॅक्टिस करून आमचा फॉल होत नाही तर तिथं आणि तालुक्या ह्यांच्याच टायमाला फॉल कसं होतात आणि यांच्या विकेटच्या टायमाला प्रत्येक फॉल आहेत। आज 2 प्लेयर देड मारले तरी पंच आम्हाला बदलून पाहिजे। पंच आम्हाला कलेक्टर साहेबाच्या यादीतले पाहिजे नेमलेले पंच, आणि या पंच एक सुद्धा पंच परीक्षा पास नाही, असे बोगस पंच आहेत, पैसे देऊन आणलेले पंच आहेत, ती एक सुद्धा पंच खरा नाही, कारण आम्हाला कलेक्टर साहेबाच्या यादीतले पंच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। कलेक्टर साहेबाला बसून मॅच झाला पाहिजे।